आज आपण बनवणार आहे मस्त असे निंबूचे चटपटी लोणचं। पाहू शकता मस्त असे निंबू घेतलेले आहे, इथं एकदम फ्रेश निंबू आहे। तर निंबूचे घरामध्ये आंबट गोड आणि चटपटी लोणचं कशा प्रकारे बनवायचं तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा। तर सर्वात आधी इथं मी 20 निंबू घेतलेले आहे। निंबू सर्व फ्रेश आहे आपले, पाहू शकता, आणि छान असे पिकलेले सुद्धा आहे। तर आपण हे निंबू स्वच्छ धुवून घेऊया। बघू शकता आपण निंबू स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आणि निंबूला एक सुती कपडा घ्यायचा आहे स्वच्छ, आणि त्याच्याने अगदी पाणी अजिबात राहणार नाही अशा प्रकारे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे पूर्ण कोरडा करायचा आहे, निंबू स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। मस्त असं निंबू स्वच्छ पुसून घेतलेले आहे। आता आपण निंबूला कट करून घेऊया। निंबू मी अशा प्रकारे फोड कट करून घेतलेले आहे। अशा प्रकारे जर आपण बारीक फोड्या करून जर लोणचं बनवलं तर त्याच्यामध्ये छान असं सर्व मसाले वगैरे भरतात, तर एक नंबर लागतं खाण्यासाठी। अशा बारीक फोड्या करून घ्यायचे सर्व निंबूचे। निंबूतलं बिया सर्व काढून घ्यायचं आहे आपल्याला। पाहू शकता निंबूतलं बिया सर्व आपल्याला सेपरेट काढून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे आपल्याला निंबू कट करून बिया सर्व सेपरेट असे काढून घ्यायचं आहे। आपण निंबू अशा प्रकारे फोड कट करून घेतलेले आहे, आणि बिया सुद्धा सगळे सेपरेट करून घेतलेले आहे। पाहू शकता सर्व बिया मी ह्याच्यातले काढून घेतले आहे। निंबूमध्ये जास्त रस आहे आंबट, तर ते थोडासा कमी करण्यासाठी आपण असं थोडं पाणी काढून घ्यायचं आहे आणि साईडला ठेवायचं आहे। आपण सर्व निंबूचं पाणी काढून घेऊया, आणि काही राहिलेले बिया असेल ते सुद्धा निघून जाईन याच्यात। आपण निंबूतलं पाणी वगैरे सर्व काढून घेतलेलं आहे, पाहू शकता अशा प्रकारे। निंबूतलं पाणी काढण्याने आपलं लोणचं वर्षभरासाठी अगदी सहज टिकू शकतो, खराब होत नाही अजिबात। अगदी थोडासा चिमूटभर मीठ टाकायचं आहे, अगदी चिमूटभर हळद सुद्धा टाकायचं आहे, आणि हळदला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, हळद आणि मीठ दोन्ही। मीठ इथं आपल्याला जास्त वापरायचं नाही आहे, अगदी चवीसाठी टाकायचं आहे चिमूटभर, कारण आपण हा लोणचं आंबट गोड करणार आहे, त्यामुळे निंबू मीठ जपूनच वापरायचं आहे, अगदी चिमूटभर फक्त चवीला टाकायचं आहे। इथं आपण गॅसवर टोप ठेवलेला आहे, आपला टोप गरम झालेला आहे, त्याच्यामध्ये अर्धी पळी ऑइल टाकायचं आहे। ऑइल आपला गरम झाला आहे, त्याच्यामध्ये आपण आपले निंबू टाकून देऊया। निंबूला आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यात पाणी वगैरे अजिबात ॲड करायचं नाही आहे, त्याला आपल्याला 5 मिनिटं वाफून घ्यायचं आहे, 50% शिजून घ्यायचं आहे। 50% नंतर आपण गुळामध्ये शिजवणार आहे। बघू शकता आपल्या निंबूला उकळी सुटली आहे, आणि आपल्या निंबूला पाणी सुद्धा सुटलं आहे। निंबू शिजण्यापुरते अगदी थोडासा पाणी ॲड करायचं आहे। आपला निंबू छान असं शिजून घ्यायचं आहे 50%, त्यासाठी थोडंसं पाणी टाकूया आपण एक्स्ट्रा, आणि 5 मिनिटं शिजून देऊया। बघू शकता मस्त अशी आपल्या निंबूला उकळी आलेली आहे। आपला निंबू शिजतोय तोपर्यंत आपण इकडं पाक बनवून घेऊया। आपण इथे गॅसवर कढाई ठेवलेली आहे, कढाई आपली गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये आपण छोटे 2 दालचिनीचे तुकडे, 1 चम्मच बडीशोप, 1 चम्मच जिरा, 7-8 काळी मिरी घेतलेले आहे। हे सगळं रोस्ट करून घ्यायचे आपल्याला। गरम करून घ्यायचं आहे सर्व व्यवस्थित।
शकता आपलं सर्व जिरा, बडीशोप आणि मोहरी सर्व गरम झालेला आहे छान असे. आता आपण काढून घेऊया. इथं आपल्याला गॅसवर कढाई पुन्हा ठेवायचा आहे. कढाई आपली गरम आहे. त्याच्यामध्ये आपलं गूळ ॲड करायचं आहे. इथं मी या वाटीने 1 वाटी गूळ घेतलेली आहे. आपण हे घेतलेले बडीशोप, जिरा आणि काळी मिरी ह्याला बारीक असे मोठा थोडा पावडर करून घ्यायचा आहे. गुळाला आपल्याला छान असं हलवून मेल्ट करून घ्यायचं आहे. जाळायचं नाही, हलवत राहायचं. एकदम बारीक गॅसवर बनवायचा आहे पाक हा. बघू शकता इथं आपला पाक रेडी झालेला आहे. आता आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे. बघू शकता आपला गूळ छान असं मेल्ट झालाय. आता आपण हे बारीक वाटलेला जिरा आणि बडीशोप आणि काळी मिरीचं पावडर टाकूया. अगदी थोडीशी हळद टाकायचं आहे. 1 चम्मच लाल तिखट, 2 ते 3 लवंग, 1 चम्मच कलौंजी. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता सर्व मिक्स झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये आपल्या शिजलेला निंबू टाकायचा आहे. बघू शकता आपला निंबू मस्त असं शिजून रेडी झालेला आहे. आणि आपण थोडं पाणी सुद्धा ॲड केलं होतं. पाणी सुद्धा सर्व ह्याच्यामध्ये अब्जॉर्ब झालेलं आहे. पाहू शकता पाणी अगदी उगा थोडासा राहिलाय. अशा प्रकारे आपल्याला शिजून घ्यायचं आहे. आता आपण हे निंबू आपल्या पाकामध्ये टाकून घेऊया. आता आपण हे निंबू सर्व पाकामध्ये टाकून घेऊया. आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे. आपल्याला निंबू पाकामध्ये सुद्धा 20% अजून शिजून घ्यायचं आहे. छान असं निंबूमध्ये सर्व गोड मसाले, तिखट सगळं आतपर्यंत मुरतं. छान असं शिजवल्यावर आपलं पाक थोडं पातळ वाटतंय ना, ते घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे. आपलं लोणचं रेडी झालेलं आहे. इथं आपण गॅस बंद केलेले आहे. पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला लोणचं रेडी करायचं आहे. 1 नंबर तयार झालेला आहे. आणि फोडी अशा प्रकारे ठेवायचं आहे. जास्त गाळ शिजवायचं नाही. जेव्हा आपण ही फोडी एक घेऊन जेवणासोबत खाऊ ना, तेव्हा 1 नंबर लोणचं लागतं. जास्त गाळ केल्याने सगळं गाळ आणि छान लागत नाही लोणचं कधी. त्यामुळे अशा प्रकारे फोडच ठेवायचं आहे लोणचं. ह्याला थोडंसं आपल्याला थंड करायचं आहे आणि एखादी काचेच्या बरणीत स्टोअर करून घ्यायचं आहे. आणि हा लोणचं तुमचं वर्षभरासाठी रेडी झालेला आहे. आणि हा लोणचं तुम्ही चपातीसोबत किंवा कुठल्याही जेवणासोबत एन्जॉय करू शकता. मस्त असं झटपट लोणचं. आणि निंबूचं लोणचं 1 नंबर लागतं. आणि आपल्या शरीरासाठी पण निंबू चांगले असतात. तर नक्की हा लोणचं बनवा. तुम्हाला हा लोणचाचा व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.